लय दिवसानं मला भेटलेलं माझं मित्रपरिवार म्हणून त्यांच्यासोबत आलतो मी खराडीमध्ये फिरायला. तर नमस्कार मित्रांनो, जय बाळूमामा, सर्वांचं स्वागत आहे आपल्या नवीन व्लॉगमध्ये. आज पण जरा टी व्ही बघता बघता झालता लय झोपायला उशीर, म्हणून मस्तपैकी लवकर झोप्या म्हणलो. लवकर आज उठलो कारण आज होता गुढीपाडवा. आज झोपून उठायला उशीर करायला नको रोजच्यासारखा. आज जरा लवकर आवऱ्या म्हणलो. मस्तपैकी आंघोळ केली, मस्तपैकी आलो घरातनं जरा बाहेर. कसं झालं आहे मित्रांनो, या शहरात राहून राहून काम तेन करून आम्हाला मराठी संस्कृतीला महत्त्व देताच येणं झालं आहे. कारण आमच्या दरवाजासमोर मला गुढी उभा करायला जागाच नाही. ह्याचं मला खूप दुःख झालं. तर दिवसाची चांगली सुरुवात करण्यासाठी मी भैयाला घेऊन आलो जरा दत्त महाराजांच्या मंदिरात. दत्त महाराजांचं दर्शन केलं आणि मी दत्त महाराजांचं दर्शन करून आलो श्री स्वामी समर्थ मंदिरात. स्वामींचं बी दर्शन केलं, बोला श्री स्वामी समर्थ. आणि स्वामींचं दर्शन केलं आणि या मराठी संस्कृतीची मी आज माफी मागतो. परत अशी चूक होऊ देत नाही. तसंच मी आलो जरा मारुतीरायाचं दर्शन कराय. मारुतीरायाचं मस्तपैकी दर्शन केलं. बोला जय श्रीराम. आज जरा घरात केलं पोळ्यांचं जेवण. पोळ्यांचं जेवण मस्त झालं म्हणून जरा मस्तपैकी लवकर जेवलो. आणि आज जरा रियाज करायला नव्हता सकाळपासून म्हणून मस्तपैकी रियाज केला 1 तासभर. तवर आला मला दर्शन दादाचा, पण तो म्हणला चल की जरा ऑफिसमध्ये जाऊया. मग त्याच्या ऑफिसमध्ये गेलो मस्तपैकी त्याच्यासोबत 1 तासभर घालवला. आणि तवर मला सोडायला आले सूरज दादा, त्यांच्यासोबत जरा बोललो ते आणि त्यांनी सोडलं मला घरात. तर घराला आलो तवर मला भेटलं माझं मित्रपरिवार, मग त्यांच्यासोबत आलो फिरायला. तर भावांना आजचा मिनी ब्लॉग मी इथंच संपवतो. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये.